भेदभाव से, हाँ पक्षवाद से हम लेके रहेंगे। तुम कुछ भी कर लो। भगतसिंग यांची जेल डायरी याच्यामध्ये भगतसिंग मांडतायत, तू म्हणतोयस की तू आझाद शत्रू आहेस. अरे मित्रा, या बढाईत काहीच दम नाही. जो कोणी कर्तृत्वाची लढाई लढला आहे, जे शूरांचे ही आद्य कर्तव्यच आहे, त्याचे शत्रू हे असायलाच हवेत. आणि जर खरंच तुझा कोणीच शत्रू नसेल, मग जीवन कार्य तुझे फारच शूद्र म्हणावे लागेल. खोट्या शपथा घेणाऱ्या ओठांपासून जर प्याला खेचला नसशील, कधी कुठे वाईटाचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला नसशील, तर फक्त भेकड बनूनच राहिलास तू या लढाईच्या समारंभात. तशीच काहीतरी लढाई जनजी विरुद्ध आत्ताच केंद्र सरकार यांच्यामध्ये झाली. नीट पेपर फुटीच्या प्रकरणामधनं हे प्रकरण आंदोलनापर्यंत पोहोचलं. 22 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षाचा दबाव सहन न झाल्यामुळे आत्महत्या केल्या आणि आंदोलनाने मोठं रूप घेतलं. आज दुपारी असं झालं की ज्या मागण्यांपैकी एक प्रमुख मागणी होती ती म्हणजे माननीय मंत्री महोदय धर्मेंद्रजी प्रधान साहेब यांचा राजीनामा. तो त्यांनी PM ऑफिसला पाठवला आणि त्यानंतर सर्वत्र जल्लोष होण्याला सुरुवात झाली. अजूनही तो मंजूर होणार आहे, पण होईल अशी अपेक्षा. काही प्रमुख मागण्या आहेत, त्या मागण्या आता समोर येतील, त्याच्यावरती चर्चा होईल. पण हे आंदोलन करणारे आणि त्यांचे सर्व सहकारी, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आंदोलन करणारे हे सगळी मंडळी, या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी. ज्यावेळेस लोकशाहीचा अंत होत असतो तेव्हाच हा उदय म्हणावा लागेल आणि हुकुमशाहीच्या छाताडावरती हे आंदोलन उभं राहील. कोणाचाच राजीनामा होणार नाही अशा भंपक कल्पना सगळ्यांच्या समोर होत्या आणि त्याच्यामुळे एकच वाक्य होतं की राजीनामा होणार नाही, पण तो झाला. हा विजय आहे. पण त्या 22 विद्यार्थ्यांचा बळी गेला, त्यांचा खून झाला. त्या खुनाचाही हिशोब येणाऱ्या सरकारला द्यावाच लागेल. परंतु आज आनंदाचा दिवस आहे व सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तुम्ही खूप चांगलं आणि मोठं काम केलं. लोकशाही पुन्हा जिवंत केली. जैनजी, तुम्ही लढलात, भगतसिंगांसारखे लढलात. विचार तुम्ही गांधींचे जपलेत आणि आंबेडकरांचा वारसा जपलात. त्या सर्व गोष्टी तुम्ही एकत्र करून तुम्ही आंदोलन जिंकलं. तुम्ही आमची मनं जिंकलीत. बिहारचं एक आंदोलन पाहत होतो, त्या मुलांनी तर खरंच त्यांनाही म्हटलं की तुम्ही आंदोलन अतिशय चांगल्या प्रकारे केलं. कहाँ से हैं? हम औरंगाबाद जिला से आए हैं यहाँ न्याय के लिए इस्तीफा मांगने। किसका इस्तीफा? नरेंद्र मोदी का। नरेंद्र मोदी का शिक्षा मंत्री इस्तीफा दे ही नहीं रहे हैं। नरेंद्र मोदी दे देंगे। बिहार है, पापा भेजे हमको कि जाओ या तो ठोक के आना, ठोका के आना। आनंददायी तुम्ही तुमचं जे स्वतःचं आहे जैनजींचं ते तुम्ही प्रेझेंट केलं. सगळ्याच गोष्टी आहेत आणि लोकशाहीचा सन्मान हा केलाच पाहिजे. जे करणार नाही त्यांना अशाच पद्धतीने पुढे जावं लागेल. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हीच भगतसिंगांचे वारस आहात. तुम्हाला शुभेच्छा 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 शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. हा शुभेच्छा संदेश तुमच्यासाठी. आणि अजून एक येणाऱ्या दिवसामध्ये ह्या भारत देशाला तुमची गरज आहे. तुम्ही त्यासाठी नक्कीच पुढे याल. सरकार
कोणाचं येऊ काहीही हो, देश आपला आहे. त्या देशासाठी आपल्याला झगडावं लागेल, देशासाठी उभं राहावं लागेल. अशीच भावना मी ठेवून हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, इन्कलाब जिंदाबाद. एक तरफ भ्रम एक तरफ कर्म, बीच खड़ा मैं अपना धर्म कर रहा हूँ. जो दिख रहा है वो सच नहीं है, सच कहे मैं खुद को प्रकट कर रहा हूँ. सोने की माया मिट्टी का तन, तन कहे मैं रोज बिखर रहा हूँ.